नसरापूर अत्याचार खून या प्रकरणाची आजपासून सुनावणी आहे। आजपासून विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, तर रोज सुनावणी घेऊन जलद गतीने प्रकरण चालवण्यात येणार आहे। आरोपी भीमराव कांबळे विरोधात 1100 पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय। नसरापूर प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा होणार आहे। पीडित मुलीच्या कुटुंबियांची गोपनीयता पाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। अधिकची माहिती प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, विक्रांत, खरं तर अतिशय संतापजनक घटना नसरापूरमध्ये घडली होती। त्याचं 15 दिवसामध्ये जे आहे ते दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी दाखल केलेलं आहे आणि त्याची आजपासून नियमित सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे। यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विशेष वकील म्हणून, सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर ही सगळी सरकारी बाजू मांडणार आहे, त्या पीडितेची बाजू मांडणार आहेत। त्याचबरोबर ही सुनावणी जी आहे ती इन कॅमेरा होणार आहे, कारण या घटनेबद्दल समाजामध्ये मोठा संताप आहे, उद्रेक आहे। त्याचा कुठेही परिणाम या सुनावणीवर होऊ नये याची दक्षता जी आहे ती कोर्टाकडून घेतली जात आहे। त्याचबरोबर जी कुटुंबियाची माहिती आहे किंवा कुटुंबियाची ओळख आहे ती गोपनीय ठेवण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत आणि आता हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचं काम जे आहे ते न्यायालयाकडून करण्यात येणार आहे आणि त्याची सुनावणी जी आहे ती आज सुरू होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।